3D 4D स्कॅन आहे ज्याच्यामध्ये ॲक्च्युली बेबीला रिअलमध्ये बघू शकतो. प्रेग्नन्सीमधलं तर बेस्ट हेच असतं अल्ट्रासाऊंड. बाळाचा चेहरा नाही दिसला पण बाळाची पोझिशन काही चेंज नाही झाली, सेम पोझिशनमध्ये आहे. तर किती आम्ही वेट करतोय बाळाचा चेहरा बघायला. तुझ्यावर गेला असेल तर नाही होणार नाही, तुझ्यावर गेला असेल तर होईल. वेलकम टू माय न्यू व्लॉग. आय डोंट रिमेंबर की मी लास्ट काय शूट केलेलं आहे. मोस्टली फर्स्ट ट्रायमिस्टरचाच व्हिडिओ मी शूट केला असेल. आता हा आहे माझा सेकंड ट्रायमिस्टर. मी जस्ट आता ऑफिसमधून निघालेली आहे आणि मी चालली आहे, डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे माझी, तर डॉक्टरकडे चालली आहे. प्रतीक मला स्टेशनला भेटेल. सो आता वाजलेत अराऊंड 5, तर माझी 6ची अपॉइंटमेंट आहे. थोडा वेळ, आय थिंक मला अर्धा तास लागेल डॉक्टरकडे पोहोचायला. सो डॉट मला 6 वाजता बोलवलं आहे. तर आज आहे माझं ॲनेमोली स्कॅन जे 5th मंथमध्ये करतात. अँड 3D 4D स्कॅन आहे ज्याच्यामध्ये ॲक्च्युली आम्ही बेबीला रिअलमध्ये बघू शकतो. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. तर बघूया कसं जातं हे स्कॅन अँड आम्ही आज काय काय करतो. मोस्टली हा स्कॅन 2 ते 2.5 तासाचा असेल, कारण मी लास्ट टाईम जेव्हा गेलेली ही सोनोग्राफी करायला तेव्हा मला अपॉइंटमेंट नाही भेटली. मला म्हटले की याची अपॉइंटमेंट घ्यावी लागते, सो 2 दिवसात नंतरची मला अपॉइंटमेंट दिली आहे. अदरवाईज माझी ही अपॉइंटमेंट 3-4 दिवस आधीचीच होती. बट ठीक आहे, 2-4 दिवस लेट चालतं. दम लागायला लागला आहे. सो जस्ट आता मी स्टेशनला पोहोचेल. मी आता प्रतीकला भेटते अँड देन मग बघूया आज काय काय होतं. फाईल वगैरे सकाळीच आम्ही गाडीमध्ये ठेवलेलं. सो आता घरी जायला वेळ पण नाही आहे अँड जाऊ पण नाही शकत ऑब्विसली, कारण वेळच नाही आहे. तर आता आम्ही जाऊ डायरेक्टली डॉक्टरकडे अँड बघूया. प्रत्येक एक्सायटेड आहे आजच्या सोनोग्राफीसाठी. येस, आज आमची 3D 4D सोनोग्राफी आहे. सो 3D का 4D दोन्ही आहे त्याच्यामध्ये. 3D 4D दोन्ही मेन्शन केलेलं आहे. मेन्शन केलं म्हणजे 3D आणि 4D मध्ये काय एवढा डिफरन्स असेल? नाही, 3D मीन्स 3D फक्त फोटो, 4D मीन्स व्हिडिओ. हा, मग ऑब्व्हियसली व्हिडिओ दाखवतील, हे फोटो फक्त दाखवतील का ते? अरे डोंट नो. नाही 3D अँड 4D दोन्ही पण आहे. प्रेग्नन्सीमधलं तर बेस्ट हेच असतं अल्ट्रासाऊंड. जेव्हा तो बघतो तो खरंच खूप छान वाटतं. तर ही जी सोनोग्राफी ही तर म्हणजे कलरवाली आहे. तर याच्यामध्ये तर बघू काय एक्सपिरियन्स आहे. प्रतीक पण शेअर करेल त्याचा एक्सपिरियन्स. करशील का? बघू ना, आता मला आतमध्ये बोलवलं तर मग करेल मी, नाहीतर काय. मी बोलेल डॉक्टरला. आतापर्यंत तर बोलवलंच आहे जिथे जिथे आम्ही केलं. आणि ही जी सोनोग्राफी आहे ती आम्ही जिथे ट्रीटमेंट घेतो हॉस्पिटलमध्ये तिकडे नाही आहे, बिकॉज याला थोडासा जास्त वेळ लागतो. टाईम कन्झ्युमिंग आहे. 2 ते 2.5 तास लागतात. त्याच्यामध्ये पण बाळाची पोझिशन जर करेक्ट असेल तर होऊन जातं पटकन. अदरवाईज थोडं वेट करावं लागतं, काहीतरी खावं लागतं अँड देन मग परत करतात. बिकॉज याच्यामध्ये इन डिटेल स्कॅन केला जातो. सगळं काही चेक केलं जातं प्रॉपरली. काही प्रॉब्लेम तर नाही ना, प्रॉपर ग्रोथ होते ना बाळाची. सो हे सगळं चेक केलं जातं. सो ही आम्हाला बाहेरून सांगितलेली आहे आणि आमच्या घराच्या जवळच आहे सेंटर, जिथे मोस्टली अशा मोठ्या मोठ्या सोनोग्राफी होतात. तर तिकडची आम्हाला अपॉइंटमेंट भेटली आणि याची अपॉइंटमेंट घ्यावी लागते. असं अचानक जाऊन ही सोनोग्राफी होत नाही. जशी NT स्कॅन आहे, आम्ही गेलो आणि लगेच झालं. सो आणि ते आमच्या हॉस्पिटलमध्येच झालेलं. हे बाहेरून करायचं आम्हाला. तर बघूया काय एक्सपिरियन्स असेल तो तुमच्यासोबत शेअर करेल. किती वेळ लागतो, काय असतं. आणि खाऊन वगैरे जायचं असतं, असं काही उपाशी वगैरे राहून नाही जायचं. चांगलं खायचं प्यायचं मस्त अँड करायची ही सोनोग्राफी. तर चला स्टे ट्यून. एक माझ्यावर फोकस केलं ना तू ब्लर होतो, तुझ्यावर फोकस केलं तर मी ब्लर होते. बरोबर आहे ना, मग तसंच पाहिजे ना. असं नाही पाहिजे. अरे असंच पाहिजे. A few moments later. आम्ही पोहोचलो आता. वी आर गोइंग इनसाइड. प्रतीकला जास्त घाई झाली आहे. हॅलो. सो माझं फर्स्ट राऊंड झाला आहे सोनोग्राफीचा. आतमध्ये मला बोलवलेलं आहे आणि डॉक्टरने चेक केलं
मला ॲक्च्युली काही दाखवलं नाही, ते त्यांचंच चेक करत होते, रीडिंग वगैरे घेत होते, कारण त्यांना परफेक्टली चेक करायचं असतं त्याच्यासाठी. सो बाळाचा चेहरा नाही दिसला बिकॉज बाळाची पोझिशन उलटी होती. म्हणजे आता जशी मी उभी आहे तर बाळाचा पालथा झोपलेला आहे. सो डॉक्टरांनी मला दाखवलं तेवढंच की बाळाची पोझिशन अशी पालथी आहे, तर चेहरा दिसत नाही, काहीच नाही, चेहरा थोडा पण नाही दिसत आहे, फक्त पाठ दिसते. सो मला 10 to 15 मिनिट्स वेट करायला सांगितलं आहे अँड परत करूया. आणि इकडचा जो स्टाफ आहे तो ॲक्च्युली खूप चांगला आहे. मला त्यातली एक नर्स आहे, ती मला बोलली की तुम्ही थोडं वॉक करा, पाणी वगैरे प्या अँड चॉकलेट खा, गोड वगैरे काय असेल तर. माझ्याजवळ चॉकलेट नव्हतं. प्रतीक मला बोलला की मी घेऊन येतो, पण त्या नर्सने ऐकलं आणि ती मला बोलली माझ्याजवळ आहे, मी तुम्हाला देते. सो तिने मला हे कॅडबरी दिली आहे अँड आता मी जस्ट बाहेरच वॉक करते. सो खाते अँड लेट सी बाळाची पोझिशन चेंज होऊ दे चॉकलेट खाल्ल्यावर. A few moments later. थंड पाणी पाहिजे का गरम पाहिजे? थंड पाणी पाहिजे. तुम्ही बघितले असेल मी चॉकलेट खात होती, त्याच्यानंतर परत मी आतमध्ये गेली, पण बाळाची पोझिशन काही चेंज नाही झाली, सेम पोझिशनमध्ये आहे. तर मी डॉक्टरांना म्हटलं की मी काहीतरी खाऊन येते. सो आता आम्ही पाणीपुरी खाल्ली, तुम्ही बघितलंच असेल क्लिपमध्ये, अँड आता परत चाललो आहे. आय होप की आता तरी चेंज झालेलं असेल, बिकॉज आता किती वाजले? तुझा फोन कुठे? अच्छा, प्रतीकचा फोन पण स्विच ऑफ झाला आय थिंक. सो आता 7:45 झालेले आहेत. मी परत चाललो आहे खाऊन. पाणी वगैरे पण मी पिलं आहे आणि मी कॅडबरी पण घेतली खायला. आय होप की गोड खाल्ल्याने चेंज होतं असं म्हणतात. सो कुठून नाही मला सो असं बोलतात की गोड खाल्लं की बाळ मूव्ह करतं थोडंफार, बट माझ्या केसमध्ये तर असं काय होत नाही आहे. तर मी कॅडबरी पण घेतली, ज्या नर्सनी मला कॅडबरी दिली तिच्यासाठी पण मी घेतली, बिकॉज मी तिची पूर्ण कॅडबरी खाल्ली. सो तिला पण मी एक देईल अँड आता मी एक खाते. सो कुठे चालला? प्रतीकचा फोन स्विच ऑफ झाला तर तो चार्जर घेतो गाडीमधून. सो बघूया बाळाची पोझिशन चेंज झाली की आम्हाला ॲटलिस्ट फेस बघायला भेटेल. म्हणजे किती आम्ही वेट करतोय बाळाचा चेहरा बघायला. आय होप की आता दिसेल. बघू, मी तुम्हाला अपडेट देईल जे असेल ते. काय वाटतं, काय माहिती आता किती वेळ लागेल आपल्याला? तुझा वेगळाच प्रॉब्लेम आहे ना. अरे मग इकडे बोर बाळ- झालो मी, झोप यायला लागली. हो, आणि मला एवढं 10 वेळा आतमध्ये जावं लागतं, त्याचं काय? अरे पण तुला काय वाटतं आता बेबी मूव्ह झालेला असेल? तू काहीतरी ऍक्टिव्हिटी करते. इथे बघून बोलायचं असतं. मी बसलोय फक्त. मूव्ह होईल काय वाटतं ते सांग. काय माहिती आता, बेसिक जर काय तुझ्यावर गेला असेल तर नाही होणार. मी तुझ्यावर गेला असेल तर होईल. झोपला तर तुझ्यासारखाच आहे. मग बघूया. झाला असेल. झालं असेल. चलो. आय होप. चलो, मला कॅडबरी दे, ती खायला घेतली. सो झालंय आमचं सोनोग्राफी वगैरे अँड बेबीचा फेस पण दिसला. जसं मी प्रतीक जसं बोलला की बाळ प्रतीकवर गेलंय म्हणून त्याची पोझिशन चेंज झाली. पाणीपुरी खाल्ली, चॉकलेट खाल्लं, तेव्हा जाऊन पोझिशन ती चेंज झाली. कारण पाणीपुरी मला आवडते अँड ऑब्व्हियसली प्रतीकला गोड आवडतं, तर आम्ही दोन्ही खाल्लं. फेस वगैरे आम्ही बघितला, काय एक्सपिरियन्स होता फेस बघितला. प्रतीकला पण आतमध्ये बोलवलं. हा, एवढं काही नॉर्मल होता, असं क्लिअरली विजिबल नाही झाला, बट हां असं असा सर्क्युलर फेस दिसला है ना. सर्क्युलर, हां सर्क्युलर होता, असाच होता. हां पाणी वगैरे असतं ना तर त्याच्यामुळे क्लिअर नाही दिसत, म्हणजे एकदम असं ब्लरिश दिसतं. बट हा साईड प्रोफाईल वगैरे पण ते दाखवतात, तर नोज दिसतं, लिप्स दिसतात, बट एवढं असं क्लिअर नाही जसे आता आपले दिसत आहेत. तर तसं नाही दिसत बिकॉज ते पाणी वगैरे असतं. अँड 3D मध्ये म्हणजे ओके आहे 3D. असं नाही म्हणता येणार की 3D काय बोलतात 3D सोनोग्राफी म्हणजे एकदम क्लिअर असं आहे, असं नाही म्हणता येणार ना त्याला. हा, बट तरी पण बऱ्यापैकी क्लिअर, बट दिसलं, हां. असं फोटोज नाही चांगले आलेत बाकी. फोटोजमध्ये पण दिसतोय,
पण But आता समजा आता डोळा expectation. आहे हा पण असं लाईक ब्लरिश आहे जरा, बिकॉज पाणी असतं त्याच्यामुळे मे बी असेल, माहिती नाही. बट आम्ही फायनली बाळाला बघितलंय, एवढा क्लिअर Yes. नाही दिसला फेस, बट जे पण दिसलं चांगलं आहे. ठीक आहे. सो आता आम्ही आलो डॉक्टरकडे. वेळ आहे कारण आता किती वाजलेत, 7:15 झालेत, 8:20 झालेत आणि आमचे डॉक्टर 9 वाजेपर्यंत असते. तर म्हटलं की आपण डॉक्टरांना रिपोर्ट पण लगेच दाखवूया, बिकॉज परत वेळ नाही आहे यायला. आणि मी एवढी टायर्ड फील करते ना, माझे डोळे बघा एकदम असे थकल्यासारखं झालं आहे मला. बट ठीक आहे, आता डॉक्टरला दाखवूया रिपोर्ट. आय थिंक आम्हाला 9 वाजतीलच जायला. तर बघूया डॉक्टर काय बोलतात, बिकॉज त्यांनी तर काय सांगितलं नाही. जे काही आहे ते डॉक्टरच सांगतील, रिपोर्ट वगैरे सगळं चेक करून. सो लेट्स गो. उघड ना. माझं 5th मंथमध्ये TTचं इंजेक्शन पण होतं. सो ते मी ऑलरेडी घेतलेलं फर्स्ट, म्हणजे मी आय थिंक आता 8 दिवस झाले. 1 वीक आधी मी TTचं इंजेक्शन ऑलरेडी घेतलेलं बाहेरून. तर मी ते इथे नाही घेतलं. काही हॉस्पिटलमध्ये खूप लवकर देतात, 3rd मंथमध्ये पण TTचं इंजेक्शन देतात, बट इकडे 5th मंथमध्ये होतं. सो मी ते इकडून नाही घेतलं, बाहेरून ऑलरेडी मी घेतलेलं, कारण माझ्या सोनोग्राफीला डिले होणार होतं आणि डॉक्टर मला बोललेली जेव्हा तुझी सोनोग्राफी असेल तेव्हा आपण ते इंजेक्शन देऊया. सो ते पण माझं झालं. रिपोर्ट्स पण एकदम नॉर्मल आहेत. आता मला डॉक्टर बोलले 1 मंथ नंतर यायचं आहे, तर एक फ्लूचं वॅक्सिन देतात, जे पण आता काय काय HMPV वगैरे. हा आता जे पण पसरत आहे माहिती, व्हायरस वगैरे. सो त्याच्यासाठी आता फ्लूचं वॅक्सिन आहे 6 मंथमध्ये, तर ते घ्यायचं आहे मला. अँड बस एवढंच आहे. तिकडे खालीच आहे ना एक हे आहे, एक स्टॉल आहे, तिकडे ज्यूस भेटतो. सो ज्यूस नाही, सॉरी, हे ड्रिंक आहे, जसं ऑरेंज ड्रिंक झालं, काला खट्टा. सो हा काला खट्टा ड्रिंक तिथून आम्ही घेतला. आम्ही नेहमी जेव्हा आपण डॉक्टरकडे येतो ते आम्ही हे पितोच. हो, खूपच असं आंबट गोड आणि खूप खूप छान लागतं, एकदम टेस्टी आहे. तर हे आम्ही पितोय. अँड बस अजून काय म्हणायचं तुला? काय नाही, झालं, बरं झालं, लवकर झालं. मेन ते होतं. कधी कधी खूप वेळ लागतो डॉक्टरकडे, एवढी वेटिंग असते. आता पण वेटिंग होती, बट फक्त रिपोर्ट दाखवायचं होतं. रिपोर्ट दाखवायचे होते. सो आम्ही जाऊन लगेच वशिला लावला. एवढा छान ज्यूस आहे ना हा, म्हणजे पिवासच वाटतो. तर येस, हेच होतं आमचा ॲनिमोली स्कॅनचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. काय वाटतं, आवडला असेल का? Cheers. सो आय होप तुम्हाला आवडला असेल. ज्यांचा ॲनिमोली स्कॅन आता असेल त्यांना हा व्लॉग शेअर करा, बिकॉज हा एक्सपिरियन्स आमचा होता. तुमचा काय एक्सपिरियन्स होता तो तुम्ही शेअर करा खाली कमेंट्समध्ये. माझी जी एक्साइटमेंट लेवल होती तिथपर्यंत ती सोनोग्राफी नव्हती, बिकॉज मला असं वाटलेलं क्लिअरली मी सगळं बघू शकते. बट ऑब्व्हियसली वॉटर असल्यामुळे एवढं क्लिअर नाही दिसणार. मी यूट्यूबचे व्हिडिओ बघितलेले, त्याच्यामध्ये खूप क्लिअर दिसत होतं, बट याच्यामध्ये एवढं क्लिअर नाही दिसलं, बिकॉज बेबी पण खूप छोटा आहे, 5 मंथ्सचा आहे, तर कायच एक्सपेक्ट करू शकतो. बट सगळं छान आहे, सगळं हेल्दी आहे, तेच पाहिजे. सो येस, दॅट्स इट. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर लाईक करा, शेअर करा. जे प्रेग्नंट आहे तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये त्यांना शेअर करा, अँड चॅनलला सबस्क्राईब करा, बिकॉज असेच मी छान छान ब्लॉग्स अजून घेऊन येणार आहे आणि तुम्हाला बघायला भेटणार आहे. टिल देन बी हॅपी, बी स्ट्रॉंग अँड ऑलवेज बिलीव्ह इन युअरसेल्फ. बाय बाय. हे बॅकग्राऊंड बाय बाय.